हाय फ्रेंड्स, चला आज आपण बनवणार आहोत हुरड्यासोबत खाण्यासाठी लसणाच्या पात्याची चटणी। त्यासाठी इथं 5 स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे। कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे जरा जास्तच घ्यायचे, शेंगदाणे असं जाडसर राहिले ना मग खायला मस्त वाटतं। आणि ह्या पातीशिवाय हुरडा अपूर्ण आहे। चला आता आपण मिक्सरमध्ये पाट टाकून घेणार आहोत। हे बघा, पाट टाकल्यानंतर त्याच्यात शेंगदाणे टाकले। मी 2दा फिरवून घेणार आहे, माझी पात जास्त असल्यामुळे। मीठ हे आता मिक्सरला फिरवून घ्यायचं। या पद्धतीने आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। मी असे शेंगदाणे त्यात मुद्दामच ठेवलेत कारण आम्हाला आवडतात। ही चटणी आता आपण मिक्सर मधून काढून घेतलेली आहे। आता ही बारीक करून घेतलेली आहे। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ह्या चटणीला परतून घेणार आहोत। तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर अशी खाल्ली तरी चालेल। ही पात आपल्याला कडक परतून घ्यायची आहे। तुम्हाला मऊ काढायचं असेल तर तुम्ही मऊ पण काढू शकता। आता मी ही तेलामध्ये कडक करणार आहे पात। जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत मी गॅसवर ठेवणार आहे। या पद्धतीने चटणी आपण कडक करून घेतलेली आहे। टेस्ट करून पाहिली, खूपच भारी झालेली आहे। 5 मिनिटात तयार। आणि लसणाच्या पातीशिवाय हुरडा ना अपूर्ण आहे।